गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण 3 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. भारताच्या मध्यवर्ती बँकेचे नाव काय आहे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे कोणत्या देशाच्या बँकेचे नाव आहे, या संदर्भामध्ये बहुपर्यायी प्रश्न कसा तयार केला जाऊ शकतो. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला याविषयी आपण माहिती पाहिली. तर भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 मध्ये संमत करण्यात आला. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहिली होती ती म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे 1949 मध्ये करण्यात आले. या तासामध्ये आपण 3 बाबी पाहणार आहोत आणि त्या 3 बाबीवर, त्या 3 मुद्द्यांवर बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतो त्याची एक शक्यता या ठिकाणी आपण तयार करून पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 64. भारतीय रिझर्व्ह बँकेचे रिकामी जागा हे कार्य आहे. प्रश्न क्रमांक 64. भारतीय रिझर्व्ह बँकेचे रिकामी जागा हे कार्य आहे. म्हणजे आपल्याला खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे निवडायचं आहे. तर पर्याय अ, चलन निर्मिती करणे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचं चलन निर्मिती करणे हे कार्य आहे का? असेल तर तो योग्य पर्याय, नसेल तर अयोग्य. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे चलन निर्मिती करणे हे कार्य आहे, त्यामुळे अपर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय काय दिलेला आहे? ब पर्याय दिलेला आहे सरकारची बँक म्हणून कार्य करणे. भारतीय रिझर्व्ह बँकेचं सरकारची बँक म्हणून कार्य करणे हे काम आहे का? तर हे सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेला सरकारची बँक म्हणून कार्य करावे लागते. म्हणून अ पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे, ब पर्यायसुद्धा बरोबर आहे. क पर्याय काय दिलेला आहे पहा, बँकांची बँक म्हणून कार्य करणे. भारतीय रिझर्व्ह बँकेचं हे काम आहे का, हे कार्य आहे का की देशातील बँकांची बँक म्हणून सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेला काम करावं लागतं, कार्य करावं लागतं. तर हो, तर बँकांची बँक म्हणून सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेला काम करावं लागतं, कारण भारतीय रिझर्व्ह बँक ही देशातील इतर व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करीत असते. त्यामुळे बँकांची बँक म्हणून सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँक ही कार्य करीत असते. अपर्याय चलन निर्मिती करणे हा योग्य पर्याय आहे किंवा हा बरोबर पर्याय आहे. ब पर्याय सरकारची बँक म्हणून कार्य करणे हाही ब पर्याय बरोबर आहे. क पर्याय बँकांची बँक म्हणून कार्य करणे हा सुद्धा बरोबर आहे. आणि त्यामुळे ड पर्याय दिलेला आहे वरील सर्व, तर योग्य पर्याय आहे ड वरील सर्व. कारण वरील 3ही कार्य, चलन निर्मिती करणे, सरकारची बँक म्हणून कार्य करणे, बँकांची बँक म्हणून कार्य करणे, हे 3ही कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य आहेत. त्यामुळे पर्याय ड वरील सर्व हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 65. आत्तापर्यंत आपण
मागील विविध तासामध्ये 64 प्रश्न बहुपर्यायी प्रश्न अभ्यासले. आता क्वेश्चन नंबर 65. भारतीय रिझर्व्ह बँकेचे रिकामी जागा हे कार्य आहे. प्रश्न 65 क्रमांकाचा आणि 64 क्रमांकाचा सेम आहे, त्यामध्ये काहीही बदल नाही. प्रश्नामध्ये काहीही चेंज नाही, प्रश्न तोच आहे, परंतु पर्याय काय दिलेले आहेत त्यावरून त्या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय ठरवावयाचा असतो. तर अपर्याय आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची रिकामी जागा हे कार्य आहे. पतनिर्मिती नियंत्रण करणे, म्हणजे देशातील व्यापारी बँका जी पतनिर्मिती करतात त्या पतनिर्मितीमुळे देशातील चलनाचा पुरवठ्यावर परिणाम होत असतो. देशातील चलन पुरवठा कमी जास्त होत असतो. त्यामुळे देशातील एकूण चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बँकेला म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेला पतनिर्मिती नियंत्रण करणे हे कार्य करावे लागते. म्हणून अपर्याय हा बरोबर पर्याय आहे. ब पर्याय आहे कृषी पतपुरवठा करणे. भारतीय रिझर्व्ह बँकेचं हे कार्य आहे का कृषी पतपुरवठा करणे? तर भारतीय रिझर्व्ह बँक कृषीसाठी सुद्धा पतपुरवठा करते, म्हणून कृषीला पतपुरवठा करणे हे सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. म्हणून ब पर्याय सुद्धा बरोबर पर्याय आहे. परंतु भारतीय रिझर्व्ह बँक कृषीला प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करीत नाही, पतपुरवठा करीत नाही, तर अप्रत्यक्ष पतपुरवठा करते, कर्ज पुरवठा करते. त्यामुळे ब पर्याय सुद्धा कृषी पतपुरवठा करणे हेही बरोबर पर्याय आहे. क पर्याय आहे औद्योगिक पतपुरवठा करणे. पतपुरवठा करणे म्हणजे काय? कर्ज पुरवठा करणे. तर औद्योगिक पतपुरवठा करणे म्हणजे उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करणे. तर उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करणे हे सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य आहे. म्हणजे पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेला पतनिर्मिती नियंत्रण करणे हे काम करावं लागतं, हेही कार्य करावं लागतं. ब कृषी पतपुरवठा करणे हे सुद्धा कार्य करावं लागतं. आणि क औद्योगिक पतपुरवठा करणे म्हणजे औद्योगिक कर्ज पुरवठा करणे, उद्योगधंद्यांच्या गरजेनुसार उद्योगधंद्याला कर्ज पुरवठा करण्याचं कार्यसुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. त्यामुळे अपर्याय पतनिर्मिती नियंत्रण करणे, ब पर्याय कृषी पतपुरवठा करणे आणि क पर्याय औद्योगिक पतपुरवठा करणे हे तिन्ही कार्य भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य आहेत. आणि ड पर्याय दिलेला आहे वरील सर्व. तर अ, ब, क हे तीनही पर्याय बरोबर पर्याय आहेत, योग्य पर्याय आहेत. त्यामुळे ड वरील सर्व हा योग्य पर्याय आहे. अशा पद्धतीनं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यावर तुम्हाला विविध पर्याय देऊन वेगवेगळ्या प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न किंवा रिकाम्या जागा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 66, प्रश्न क्रमांक 66. प्रश्न क्रमांक 66 काय आहे पहा. रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे संख्यात्मक साधन आहे. रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे, कारण रिझर्व्ह बँक ही देशातील चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौद्रिक धोरणाचा अवलंब करते, मौद्रिक धोरण राबवते. आणि या मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून मौद्रिक धोरणाची विविध साधने वापरून देशाची रिझर्व्ह बँक देशातील चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते.
त्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे संख्यात्मक साधन आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचं कोणतं संख्यात्मक साधन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. बँक दर. तर बँक दर हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचं साधन आहे का? संख्यात्मक साधन आहे का? तर आहे. म्हणून पर्याय बँक दर हा योग्य पर्याय. पर्याय आहे रोख राखीव निधी. रोख राखीव निधी हा सुद्धा मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक धोरणाचं संख्यात्मक साधन आहे. म्हणून पर्याय सुद्धा योग्य पर्याय. आणि पर्याय खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करते. जेव्हा अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा कमी करावयाचा आहे तेव्हा देशाची मध्यवर्ती बँक देशातील वित्तीय संस्थांना किंवा नागरिकांना कर्ज रोखे विक्री करते आणि लोकांच्या हातातील चलन पुरवठा काढून घेते. आणि या उलट जर देशामधील चलन पुरवठा कमी झाला असेल तर देशाची मध्यवर्ती बँक कर्ज रोखे विकत घेते आणि देशातील अर्थव्यवस्थेतील चलनाचा पुरवठा वाढवते. अशा प्रकारे देशातील चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करते. आणि हे तिन्ही साधनं त्या ठिकाणी मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. कारण देशातील चलन पुरवठ्यातील संख्यात्मक बदल या तिन्ही साधनांच्या माध्यमातून देशाची मध्यवर्ती बँक घडवून आणते. त्यामुळे बँक दर, रोख राखीव निधी आणि खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री हे तिन्ही रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची साधने आहेत. त्यामुळे पर्याय वरील सर्व हा योग्य पर्याय आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.